आपण तिथपर्यंत पोहोचू की नाही माहीत नाही, शक्यच नाही. परंतु आपण आपल्या आयुष्यामध्ये जे सोन्याचे दिवस येतात, रोजचा दिवस, त्यातही असे अनेक अमृताने भरलेले क्षण असतात. असा एक घडा असतो जो आपल्यासमोर नेहमी रिता होत असतो, आपल्या उंजळीत पडत असतो. आणि आपण इतर कुठल्या तरी तक्रारी करत इतकं मोठं तुम्हाला दान दिल्यानंतर देवाने सुद्धा कोतेपणा करत राहतो, करंटेपणा करत राहतो. तुमची आमची कविता आहे. उगाच कारे रोज मागशी आभाळाला कोता न्याय. उगाच कारे रोज मागशी आभाळाला कोता न्याय. उजाडलेला दिवस पाहिला याहून मोठे सुख ते काय. रोज एक नवा दिवस उजाडतोय समोर. उजाडलेला दिवस पाहिला याहून मोठे सुख ते काय. कुठे बिघडते जर एखादे दान चुकीचे पडले तर. कुठे बिघडते जर एखादे दान चुकीचे पडले तर. फांदी का शोकाकुल होते पान तिचे जर झडले तर. एका पानापायी वेडी अस्तित्वावर रुजते का. एका पानापायी वेडी अस्तित्वावर रुजते का. नव्या ऋतूचे स्वागत सोडून जुना आठवत बसते का. पान गळीला उकळी फुटता, पान गळीला उकळी फुटता नवबहराची येते साय. उजाडलेला दिवस पाहिला याहून मोठे सुख ते काय. काय हरवले किती हरवले हेच उगाळत बसल्यावर. काय हरवले किती हरवले हेच उगाळत बसल्यावर. उणीव मोठी दिसणारच ना समाधान आकर्षल्यावर. कधी ना कधी माथ्यावरती जमणारच की निराश मेघ. कधी ना कधी माथ्यावरती जमणारच की निराश मेघ. त्यांच्यातूनच पुन्हा उमटते लख विजेची अंबर रेघ. हताश होऊन प्रकाश कोठे काळोखाचे धरतो पाय. उजाडलेला दिवस पाहिला याहून मोठे सुख ते काय. आठवते का काल जीवाची कशी अवस्था झाली. काय हे जगणं, काही अर्थच नाही. किती वेळा आपण अशा वळणांवरती येतो. तरी आठवते का काल जीवाची कशी अवस्था झालेली. चादर म्हणून ओढून घेता रात्र गळ्याशी आलेली. पण श्वास वाटले आटत असता, श्वास आटले वाटत असता फिरून घागर भरली ना. श्वास आटले वाटत असता फिरून